राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूरमधील हुपरे या ठिकाणी घडलेली घटना आज आपल्याला बघायची आणि थोडंसं इतकं वाईट घडलंय की तुम्ही आम्ही आहे. माणसाचं एक मूलभूत गुणधर्म आहे तुम्हाला प्रत्येक कॉमन. एक माणूस हा आणि माणूस हा कळपाने राहणार प्राणी एकटा राहू शकत नाही, लक्षात घ्या. नाही एकटा राहिला की त्याला वेळ लागतं. कळपाने राहिला, चार चौघात मिसळून राहिला, नातेवाईक असतील, शेजारी असतील, समाज असेल, तरच तो माणूस मेंटली स्टेबल राहू शकतो, लक्षात ठेवायचं. माणसाचा मूलभूत गुणधर्म की माणूस स्वतःसारखाच स्वतःचा जीन्स तयार करतो. त्याला आपण म्हणतो मुलगा झाला, मुलगी झाली, लग्न करतो, स्वतःचा जीन्स तयार करतो, आयुष्यभर त्याच्यासाठी जगतो. त्याच्यासाठी तो लोकांचा बांध करतो, लांड्याला बाड्या करतो, लोकांचे पैसे बुडवतो. सगळं का? माझ्या पोरांना, मला जे सुख मिळलं नाही ते माझ्या पोरांना मिळलं पाहिजे, मला जे कमी मिळलं नाही ते माझ्या, सगळं काही पोरांसाठी. ह्या बाणघडीत एक गोष्ट विसरून जातो की त्या ज्यांना तू लहानाचं मोठं तुझं कर्तव्य पार पडतोय, पण त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवायची हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तू स्वतः कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ध्यानात ठेवा, मुलांच्यावर तुम्ही 99% प्रेम करा, पण 100% करू नका. कितीही मुलगा तुम्ही चांगले असू द्या, कारण पोरांचं असं एकदा बाई बाहेरच्या घरात आली आणावंच लागते. त्याचं प्रपंच त्याचं येल पांगला पाहिजे ना, आहे का नाही? मग ती बाई बाहेर आली की कोण कशी भेटेल सांगता येत नाही. आज 60-70 वर्षाची, 80 वर्षाची वयस्कर ज्यांचं शरीर साथ अशी माणसं माझ्याशी फोन करून डसाडसा रडतात की आयुष्यभर एखाद्या मुलासाठी केलं, धंदा उभा केला, स्टेबल केला, तर सून येते. बायको वारली याच्यात कोरोनामध्ये, पुण्यातली सांगतो तुम्हाला. सून येते आणि खा कुत्र्या, शब्द बघा, खा कुत्र्या असं म्हणून ती फेकून देत थाळत्या पुढं ती चपाती, त्याच्यावरची कोबी. तो माणूस खातो, कारण शरीर थरथर कापायला 85-87 वय, काय करणार? हे खात असताना घास त्याच्या अख्खं आयुष्य त्याच्या पाठीमागे, आपण आयुष्यात व्यवसाय केला, मुलासाठी सगळं केलं, काय सून भेटली, काय तर आहे. ही अवस्था आज पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी वृद्धाश्रमांची संख्या सगळ्यात जास्त आहे, लक्षात घ्या. मुंबईमधून काही घटना अशा आल्यात की दोघात नवरा बायकोत मिळून 1.5 लाख पगार, 2 लाख पगार, फ्लॅटमध्ये राहायला. स्वतःच्या आईबापांना ते स्टेशनवर भीक मागायला बसवतात, पैसे गोळा करून आण, परत संध्याकाळी घेऊन जातात लोकलनी. अशी सुद्धा लोक आहेत. त्याच्यामुळं 100% प्रेम करा तर स्वतःवर करा, 99% प्रेम करा तुमच्या कुटुंबावर, 100% करू नका. ध्यानात ठेवा, ज्याला इथून पुढच्या काळात तुमचा आयुष्य जगल्यानंतर सुखाने जगायचे, सुखाने मरण यायचे. कारण वार्धक्य कोणाला चुकणार, वार्धक्य लय वाईट, म्हातारपण लय वाईट. तर कमीत कमी स्वतःच्या नावावर काही रक्कम असली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं तरी त्या रकमेचं नुसतं व्याज काढायचं आणि शिरा घ्यायचा, ते शिरा माथाऱ्याने खायचा. हा, करून खायचा. 10 रुपये लोकाला द्यायचं, ए बाबा एवढं सामान आणून दे. पण इथून पुढचा काळ भयंकर आहे, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, अशा प्रकारची परिस्थिती आहे. अशीच एक घटना हुपरीमध्ये घडली. काय घडले तुम्हाला सांगतो. नारायण भोसले आणि विजयमाला भोसले अतिशय थकलेली, 75 वर्षाचं वय एकाच, 71 वर्षाचं वय एकाच. चंद्रकांत, संजय आणि सुनील, 3 मुलं. तिन्हीची लग्न करून दिली, सगळं व्यवस्थित चाललेलं. ह्या माथ्याच्या नावावर एक फ्लॅट होता, म्हणजे प्लॉट म्हणजे जमिनीचा तुकडा होता 2 गुंठ्याचा. तर माथ्याला कसं वाटलं, यांच्या नावावर काय रकमा नव्हत्या, पैसे नव्हत्या, पण यांनी गुंतवणूक सगळ्यांना घरदार सगळं व्यवस्थित करून दिलं. त्या प्लॉटमध्ये होती 2 पोरांचं, ठीक आहे, म्हणजे सगळ्यात शेंड फळे बारक. लय चित्र. हे सुनील नावाचा सुनील भोसले, हे इतका रागट आणि तापिट होता, असं आपण म्हणतो एखादा सायको आहे बा, सर्किट आहे बा, अशा प्रकारची व्यक्ती. त्याच्या रागापुढं बायका पोरं सुद्धा हरली. त्याची बायको त्याचा बघितला राग, त्याची हानमार कधी मध्ये होणारी, पोरं घेतली, कठोडं बांधलं, चला, दिला सोडून, गेली माहेर निघून. ती गेली माहेर निघून. मग शेल ताप द्यायला लागला आई बापाला. मागणं काय होतं त्याचं, तो प्लॉट आहे तो आमच्या नावावर करून दे, आमच्या म्हणजे माझ्या एकट्याच्या नावावर करून दे. त्याचा घरगुती वाद ही. अशा प्रकारे ते
म्हातारं बसलेलं असलं, म्हातारी बसली असली, जायचा खायला ते आता जेवायला बसली, सण दिशेने त्या आईच्या बापाच्या मस्कडीत हाणायचा. वा, किती दिवस झालं ते फ्लॅट नावचा करून दे ना, असं नाव लय सर्किट गडी. अक्कल बंद झाली भाऊ त्याची. म्हातारीचं सुद्धा एक गोष्ट चुकली. ह्या व्यक्तीला त्यांनी सीसीटीव्ही घरात बसवायचा, झालेली मारहाण चित्रित करायची, सीसीटीव्हीचं फुटेज घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे होतं आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल करायला पाहिजे होती मुलाविरुद्ध, किंवा 2 मुलांना सांगून आमची वृद्धाश्रमात रवानगी करा, हे करायला पाहिजे होतं. आणि मुलाला दडा शिकव. पण ह्यांना काय वाटलं, आपलंच रक्त आहे, आपण लहानाचं मोठं केलंय, त्याला काय तुरुंगात टाकायचं, एक तर त्याची बायको नाही. हे हे चुका आहेत बरं का. आणि तुम्ही लय अति पागोळपणा केला ना, की हे होणार म्हणजे होणार, ध्यानात ठेवा. अति पागोळ. तुम्हाला इंग्लंड, अमेरिका प्रगत देशात काय सिस्टीम माहिती आहे का? पोरगं झालं की पाहिजे तर नाहीतच त्याला, पण बाहेरच्याच ह्याच्या असतं ते दुधाव. महिन्या 2 महिन्यातच ते बाजूला. त्याची रूम वेगळी, सगळं वेगळं. त्याला सांभाळायला नर्स. तिलाही जीव लावीत बसत नाहीत लोक. हा, तो 11वी 12वी झाला, शिक्षण त्याला देतात. शिक्षण झालं ना की त्याला सांगतात, तुझं करिअर तू निवड. पोराला सांगतात, तुला कुठल्या क्षेत्रात तुला कमवायचे, आम्ही आमची प्रॉपर्टीची तुझा काही संबंध नाही. तुला जन्मदिला हिचले मोठं सबब जाऊ दे गाडी. ही सिस्टीम आहे. संस्कृती बघ कशी आहे तिथली. पोरगी झाली, आई पोरला सांगते, याला कंडोम म्हणतात, हे याला गोळी म्हणतात, ही तुला सेक्स करायचा असेल तू करू शकते, तू स्वाभिमानी आहेस. स्वाभिमानी आहेस म्हणण्यापेक्षा तुला सेक्सची इच्छा तयार होत असेल तर तू करू शकते, आमचा काय प्रॉब्लेम नाही, किती कर. पण हे रोग होऊन देऊ नको, ह्याला कंडोम म्हणतात. हे अशा प्रकारचं इतकं सुशिक्षित वरच्या लेवलचा समाज तिकडे. आपण त्यांच्या मागे कमीत कमी 60-70 वर्ष मागे आहेत, ध्यानात ठेवा. पण आपला विषय थोडा वेगळा. आपण सुसंस्कृत अशा देशात, जगात आपले इतकं संस्कृत प्रधान देश नाही जगात अख्ख्या. हा, आपले देव, आपले सगळे काही रीतिरिवाज सगळं आपण वेगळंच येऊ. पण त्यांच्याकडे तसं काही नसतं. ती सांगतात पोरांना. आपल्याकडे काय परिस्थिती, पोरं फार मोठी झाली तरी पोरं म्हणतात आम्हाला भांडवल करायचे, हा धंदा करायचे बाप मत अजिबात नाही, तुला काय अक्कल आहे, मलाच लय अक्कल आहे, तू ग बस. ते यायला ती म्हातारं आवळू संपत्ती धरीत. म्हाताऱ्याच्या चुका आहेत, कधी पोरांच्या चुका. हा, पोरगा तुमचा पोरांच्या बरोबर दारू पित असन, पोरगा अनावश्यक जुगार खेळत असेल, मटका खेळत असेल, तर त्याला तुम्ही हातात देऊ नका. पण तो कर्तृत्व नसून काहीतरी व्यवसाय करायचा म्हणतो, सुरुवात कर, त्याला सपोर्ट करणं का आम्ही, असं माझं मत आहे. हा, वाईटाला सपोर्ट करा, चांगल्याला सपोर्ट करा ना. लय लय ठिकाणी अशी अवस्था आहे. ह्या ठिकाणी सुद्धा या सुनीलनी अजिबात कोणाचं काय ऐकलं नाही. स्वतःच्या मनचा राजा, आईबापाला मारहाण, यांनी तक्रार केली नाही. आणि शेवटी 19 डिसेंबर 2025 हा दिवस उजाडला. 19 डिसेंबर 2025 या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता यांनी घरात प्रवेश केला. म्हणला, तुम्ही 2 दिवसात माझ्या नावचं करून देणार आहे का नाही? ते म्हणले नाही. म्हणला आता यांना संपवतोच. विळेनी फुटलेल्या कपाटाची काच फुटली, त्या काचेरी यायचं शिरा कापल्या, नसा कापल्या विळेनी, आईचं नरड विळेनी कापलेलं, लक्षात घ्या. अशा प्रकारचे सगळ्या खोलीत अख्खं रक्तच रक्त. त्या आईचं मंगळसूत्र तुटून साईडला पडलं होतं, 71 वर्षीय. ह्याच्या पुढं काय चाललं, लेख स्वतःचा 3 नंबरचा सुनील भोसले. अशा प्रकारे दोघांची निर्घृण अशा प्रकारची हत्या केली, भयानक. पोलीस आलं. आता पोलिसांचं तुम्हाला माहिती आहे, त्यांनी पोलीस सुद्धा हळहळले ते वातावरण बघून, की बाबा जन्मल्यापासून ह्या आईने त्याला पोटात वाढवला, याचा त्रास आहे ना, हा पार पोटात लाथा मारतो बघा पोरगं लहानपणापासून. त्या आईला ते जाणवतं, आई होणं सोपं नाही एवढं. तेव्हापासून त्याचा त्रास काढला, याचा हागणं मुतणं अमकं तमकं शाळा. त्या बापाने काय केलं असेल त्यासाठी, आणि त्यांची अशा प्रकारे संपवलं 3 नंबरच्या मुलांनी पैशाच्या लालसेपायी. मग ती सर त्याला कार्यक्रम झाला. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी कालवा झाल्यावर आले, ते दृश्य बघितलं. हा निवांत बसला होता, हाताने बितार लपून ठेवलं होतं, ते हस्तगत केलं. परफेक्ट केस बांधली आणि ह्या गाड्याची तुरुंगात रवानगी. आता होत निकाल लागायचा टाईम लागतो आपल्याकडं, लागन. मग ह्याची तो गेला समजा आता. हा, ती बायको वाचली, ती पोरं वाचली त्याची. ह्याच्या अशा रागात आमचा बी एखादा हिकट कार्यक्रम झाला असता, त्या बाईनी दुसरा नवरा बघावा असं माझं प्रामाणिक मत आहे. ही नकोच असले. त्याच्यामुळं ह्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं वागता, कसं जगता. आणि आईबापाने ज्यांनी आयुष्यभर पोरासाठी जटले, त्यांचा शेवट हा अत्यंत भयानक झालेला आहे. हे आपल्याला ह्या स्टोरीतून कळतं कोल्हापूरच्या. दुसरी गोष्ट अशी, की जीवाला आहे ना, त्याला किंमत नाही. तुम्ही जगत असताना हमेशा तुम्हाला वाटलं बा
आला लय खमंग वास येतोय. तिकडं भजी तळल्यात, कांदा भजी आहेत बा कुरकुरीत, थंडी पण आहे. त्या कांदा भजी खाऊन मिरची बिरची संग थोडंसं तिखट तोंड पडलंय. मस्तपैकी आल्याचा चहा पण मारावा. खिशातल्या 100, 200, 500चा विचार करू नका. जे जीवाला वाटतंय ना तुम्ही खा. कारण येणारा काळ कसा येणार आहे, भले तो मित्राच्या रूपाने असेल, भले तो नातेवाईक मुलांच्या रूपाने, मुलीच्या रूपाने, नातवंडाच्या रूपाने कसा असेल तुम्ही आज सांगू शकत नाही. अत्यंत वाईट परिस्थिती म्हाताऱ्या माणसाची घरात. जी नातवंड बितवंड ऐकत तर नाहीच, पण शिव्या घालतात म्हाताऱ्या माणसाला. हा, रुपया खिशात नाही. चावडीत खेड्यात असेल तर चावडीत येऊन बसतंय ते. कुणी काय चहा पाजेल का? जुन्या काळातल्या गोष्टीत रमतंय त्याच्यासारखे 4 म्हातारी आणि तिथून म्हातारं घरी जातंय. काय असेल शिळ्या पाका खातंय, झोपतंय. अशी परिस्थिती. आणि हेच जर पैसे पाळून असते, हेच जर 4 रुपये पाळून असते तर, आणि जशी आली तशी जमीनही हस्तांतरित केली त्यांच्याकडे. स्वार्थ कोणाला चुकलेला नाही, ध्यानात ठेवा. त्यामुळे माझं येड्याचं ऐका. काही होऊ द्या, पण स्वतःचं अकाउंट मोकळं नाही पाहिजे. कारण शेवटचा तुमचा मित्र नातू तर आहेच, पण शेवटचा मित्र पैसा सुद्धा आहे. रामकृष्ण हरी माऊली.